तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळते। सिंधुदुर्गात परतीच्या पावसाचा तडाखा सुद्धा बघायला मिळतोय। परतीच्या पावसामुळे भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुद्धा बरसतोय। यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सध्या भात कापणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। पाहूयात। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या गेले काही दिवस जी पावसाची संततधार आहे ती सुरू आहे। मी आता सावंतवाडी येथे आहे। इथे बघितलं तर सध्या पावसाची जी संततधार आहे ती सध्या सुरू आहे आणि एक निसर्गमय असं असं हे सध्या दृश्य हे पाहायला मिळतंय। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी येलो अलर्ट हा पुढील 2 ते 3 दिवसासाठी जारी करण्यात आलेला आहे। समुद्री भागात 30 ते 35 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील। समुद्राला सध्या वादळी स्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मात्र एकंदर ह्या पावसाचा जो परिणाम आहे तो शेती पिकावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय। मात्र त्याचबरोबर आंबा असेल, काजू असेल, हेही पीक आहे, त्याच्यावरही जी त्याच्या फुलोरा आहे तोही येणार नाही। त्यामुळे एकंदर पाहिलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र मोठ्या प्रमाणात भात शेती, आंबा आणि काजूवर परिणाम पाहायला मिळतोय। मात्र सध्या संततधार सुरू असल्यामुळे जनसामान्यांचं जीवन आहे ते कुठेतरी विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।